तर गाईज अशा ठिकाणी जायची इच्छा कोणाची होणार नाही. तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? तर स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पाहू शकता गाईज, आम्ही कुठेतरी चाललेलो आहेत आणि खूप छान ठिकाणी चाललेलो आहे. तर संध्याकाळचा 5:30चा टाईम झाला होता आणि आम्ही विचार केला की आम्ही कुठंतरी छान ठिकाणी जाऊयात म्हणून, आणि जवळच कुठं चांगल्या तरी ठिकाणी. तर आज होती शनिवार आणि शनिवारच्या दिवशी मुलींना अर्धी सुट्टी असते, म्हणजे अर्धी शाळा असते. तर सुट्टी पडलेली होती आणि त्यावेळेस आम्ही विचार केला कुठंतरी चांगल्या ठिकाणी जवळच जावं. तर मुलींनी जिद केली की खूप छान असं मंदिर आहे, आपण तिथं खूप वेळा गेलेलो आहेत आणि मग आम्हाला तिथंच जायचं आहे. तर त्यानंतर न काय मुलींनी सांगितलं आणि वडील तर रेडीच झालेत आणि माझी तर इच्छा नव्हती जायची परत, कारण की घरात खूप काम पडलेले होते. तर त्यानंतर भावाचा फोन आला आणि भावाशी पण बोलणं झालं. तर त्याला पण म्हटलं की भाई, तू येत असेल तर ये, या ठिकाणी खूप छान अशी जागा आहे, मुलींची इच्छा आहे तर चल तू पण. तर तो पण आपल्या बायकोला घेऊन या ठिकाणी आमच्यासोबत रवाना झाला. तर गाईज तुम्ही पाहू शकतात, असं सुंदर असं वातावरण झालं होतं. संध्याकाळचा टाईम होता आणि थंडी थंडी हवा, अशी थंडीची चाहूल पडलेलीच होती. तर थंडी हवा अशी येत होती. तर तुम्ही हे ठिकाण पाहिलं असणार आहे खूप जणांनी आणि खूप जण गेले पण असणार आहेत. तर लांबूनच हे मंदिर पाहून तुम्ही ओळखलं असणार आहे हे कोणतं ठिकाण आहे गाईज. तर या ठिकाणी जायचं होतं मुलींना आणि आमची पण इच्छा होती इथं यायची. आणि तुम्ही पाहू शकता गाईज, संध्याकाळचा टाईम आहे आणि भाऊ येतोय, माझ्या मागच येतोय. तर फायनली आम्ही या ठिकाणी पोचलो मंदिरात. हे ठिकाण कुठं, ते कल्याणजवळ चिंचवली गाव म्हणून आहे. त्या ठिकाणी बहुतेक चिंचवली आहे. ज्यांना माहिती असणार ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सुंदर असं वाटत होतं हे मंदिर, तुम्ही पाहू शकता. आणि ही आमची वहिनीबाई आहे. वहिनी किती खुश वाटत होती, ती पण पहिल्यांदाच आली. त्यानंतर हे पाहू शकता ना, आमचं छोटासा हा खेळण्यांसाठी खूप जिद करत होता. त्यानंतर आम्ही आतमध्ये जाण्यासाठी रेडी झालो आणि बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकतात. खूप छान असं थंड थंड वाटत होतं आणि खूप छान अशी मंदिराजवळ आल्यावर छान वाईफ येत होती. तर फायनली आम्ही आलोत. तर गाईज आम्ही आलोत, मंदिरामध्ये आलोत आणि तोपर्यंत वेळ होऊन गेलेली होती. आणि जे काय म्हणजे बाहेर प्रसादी वगैरे होती ती पण बंद झालेली होती. तर फायनली आम्ही आलोत मंदिरात. खूप छान अशी एंट्री झाली. पाया वगैरे पडलेत आणि थोडं आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर तुम्ही पाहू शकता संपूर्ण मंदिर किती सुंदर या ठिकाणी बनलेलं आहे. आणि मी 3-4 वेळा आलेली आहे या ठिकाणी आणि खरंच खूप छान वाटतं इथं आल्यावर. आणि जसं आम्ही आलो, दर्शन घेतलं आणि तसं पुजारीनी या ठिकाणी मंदिर बंद, म्हणजे मंदिर नाही आहे, देवाचे जे कपाट आहेत ते बंद करून घेतले. तर आम्हाला वाटलं ठीक आहे बाई, आम्ही आलो, दर्शन तरी झालं. तर आमचं पण हा आमचा गैरसमज होता. तर तिथले पुजारी होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे कपाट आहेत हे बंद केलेले, कारण की आता आरती होणार आहे संध्याकाळची, त्यामुळे हे कपाट बंद झालेले आहे. तर थोड्याच वेळामध्ये आरती पण झाली आणि आरती झाल्यानंतर कपाट परत उघडले आणि छोटीशी पूजा छानशी अशी सुरू झाली. तर पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर वगैरे पडलो आणि तुम्ही पाहू शकता तोपर्यंत एवढा अंधार पडला होता, असं वाटत होतं रात्रीचे 10 वाजलेत. पण गाईज संध्याकाळचे फक्त 7-7:30च झालेले होते आणि तेवढा काळोख आणि अशी थंडी चाहूल येत होती. थंड पडलेलं असं वातावरण. तर समोरच एक मंदिराच्या एकदम समोर एक डेअरी त्यांची छोटीशी. तर त्या ठिकाणी छोट्याशा म्हणजे असे खायच्या वस्तू का मिळतात आणि आम्ही घेतले त्या ठिकाणी. काय ते रसगुल्ले छोटे छोटे होते. ही वहिनीबाई तर आमची नकोच म्हणत होती, तिला गोड खायचं नव्हतं, तर तिला तिखट वगैरे चटपट असं पाहिजे होतं. तर मुलींनी घेतले समोसे, गुलाबजामुन घेतले. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता मागचं असं एवढं छान वातावरण होतं, म्हणजे छान वाटत होतं. वेगळीच म्हणजे एक वेगळीच म्हणजे प्रसन्नता वाटत होती. त्यानंतर हे मामा भांजे बघा, या ठिकाणी यांची मस्ती चालली होती. मामा बोलतो मी खातोय म्हणून, तर हा भांजा काही खाऊ देत नव्हता त्याला, तर त्यामुळे त्यांची मस्ती चालू होती. तर गाईज हे बघा, हे मुली समोसे खात होते, म्हणजे आहे ठीक आहे या ठिकाणी. आणि त्याच परिसरामध्ये एक छोटासा असा गोठा आहे, गाईंचा गोठा, म्हणजे छोटीशी गौशाळा आहे. आणि जे उत्पादन होतं बहुतेक दूध वगैरे जे काय येतं त्याच दुधापासून, त्याच डेअरीपासून हे लोक म्हणजे असे वस्तू का बनवतात, म्हणजे छान होतं. तुम्ही एक वेळा जा त्या ठिकाणी. जे या ठिकाणाचे असतील त्यांना माहितीच असणार आहे बहुतेक जणांना.
तर त्यानंतर मुलांचं खाणं पिणं झालं. आम्ही त्या ठिकाणावरून रवाना झालो आणि असा अंधार पडला होता. असं वाटत होते की बाबा खूप टाईम झालेला आहे आणि रस्त्यामध्ये खरंचच नव्हते, एक पण लाईट नव्हती, म्हणजे लाईटी नव्हत्यातच तिथं. तर आम्ही त्या ठिकाणावरून रवाना झालोत गाईज. रवाना झालो, तुम्ही पाहू शकता किती काळोख पडला होता. तर रस्त्यावरच आम्ही मस्त थंडी हवेची म्हणजे अशी चावल घेत घेत गप्पा मारत मारत मस्त बाईकची सवारी घेत घेत आम्ही सगळेजण या ठिकाणावरून रवाना झालो. तर तुम्ही पाहू शकता गाईज, फायनली आम्ही हायवेवरून एवढ्या ट्रॅफिकमध्ये, एवढा ट्रॅफिक होता त्या ठिकाणी, त्याच्यातून आम्ही निघलोत आणि आम्ही घराजवळ पोचलो आणि एवढं सुंदर वाटत होतं, एवढे छान वाटत होतं की हा बाबा आम्ही घरी आलो. मला तरी शांती भेटली घरी आल्यावर. तर फायनली गाईज आम्ही आलोत घरी. घरी आल्यावर मुलांची मस्ती सुरू झाली परत. आणि छोटासा व्हिडिओ माझा छान वाटला असेल तर